स्थापनेबाबत दिल्लीमध्ये हालचालींना वेग आलेला आहे। एनडीएची बैठक संपली आणि थोड्याच वेळामध्ये राष्ट्रपतींची भेट घेतली जाणार आहे। अगदी थोड्याच वेळात इंडिया आघाडीची सुद्धा दिल्लीमध्ये आता बैठक सुरू होणार आहे। चंद्राबाबू नितीश कुमार यांनी एनडीएला समर्थन असल्याचं पत्र दिलेलं आहे। मात्र या नेत्यांना इंडिया आघाडी सुद्धा साथ घालण्याचा प्रयत्न करणार असं कळतंय। काल लोकसभा निकालांमध्ये एनडीएला बहुमत मिळालेलं आहे आणि त्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। मात्र इंडिया आघाडीला मिळालेल्या जागा सुद्धा कमी नाहीयेत, त्यामुळे आकडेमोड करून गणित जुळवून जर सत्ता स्थापन करता आली तर इंडिया आघाडी सुद्धा त्या प्रयत्नात मागे नसेल। एनडीएची बैठक अगदी काही वेळापूर्वी संपलेली आहे आणि थोड्याच वेळात इंडिया आघाडीची सुद्धा बैठक सुरू होणार आहे, ज्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि दिल्लीमध्ये आता इंडिया आघाडीचं मंथन होणार आहे। सत्ता स्थापनेसाठी गणित जुळवता येतात का याचे प्रयत्न इंडिया आघाडीकडून सुद्धा केले जाणार आहेत। भाजप कदाचित आजच सत्ता स्थापनेचा दावा करू शकतं, त्यामुळे मोठ्या हालचाली दिल्लीमध्ये सध्या घडतायत। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांना वेग आलेला दिसतोय दिल्लीमध्ये, काय काय घडतंय सध्या? सरकार सकाळी जर पाहिलं तर शरद पवार यांचं म्हटलं होतं की आम्ही सरकार स्थापनेचा दावा नंबर पाहून याच्यावरती विचार केला जावा असं शरद पवार म्हटले होते। मात्र ज्या पद्धतीने आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी पाठिंबा दिलेला आहे मोदी यांना पंतप्रधान म्हणून, मात्र त्यांना जी जी आश्वासनं दिली आहेत त्याची पूर्तता होणं गरजेचं आहे। त्यामुळे सुरुवातीला जी मोठी पार्टी आहे म्हणून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील, मात्र यांच्यामध्ये काही असंतुष्टपणा येतो का याचं, किंवा इंडिया आघाडी त्याच्यापेक्षा अधिक प्रलोभन या दोन्ही नेत्यांना देते का आणि त्याच्यावरती सत्तेचा सारीपाट उभा राहतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात इंडिया आघाडीची बैठक सुरू होणार आहे। 6 वाजता इंडिया आघाडीची मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठक आहे। अखिलेश यादव यांच्यासह बडे नेते जे आहेत मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि या बैठकीमध्ये नक्की काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर नितीश कुमार यांना मोठं पद दिलं तर ते जर सोबत आले तर अधिक फायदा इंडिया आघाडीला होणार आहे, कारण बिहारमध्ये पुन्हा एकदा इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पद मिळणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर आंध्र प्रदेशमध्ये देखील इंडिया आघाडीचं सरकार येईल जर चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीमध्ये आले तर। एका दगडामध्ये 2 ठिकाणचे पक्षी जे आहेत इंडिया आघाडीकडनं मारले जातील। फक्त त्यांना मोठी पदं जी आहेत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना द्यावी लागतील आणि राजकारणामध्ये कोणी कायमचा कोणाचा शत्रू नसतो, कोणी कायमचा कोणाचा मित्र नसतो। त्यामुळं या घडामोडीमध्ये आजच्या बैठकीमध्ये भलेही पत्र दिलेलं असेल, मात्र फ्लोअर टेस्टला कोण कोणासोबत राहतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आजच्या घडणाऱ्या या बैठकांनंतर रात्री वैयक्तिक कोणते नेते कोणासोबत भेट घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरा मुद्दा हा आहे की फक्त इंडिया आघाडीकडे नेते येतील का, असं नाही। इंडिया आघाडीचे काही घटक दल जे आहेत बाहेरून मोदी यांना देखील पाठिंबा देऊ शकतात, ही देखील शक्यता व्यक्त केली जात आहे। खास करून महाराष्ट्रातील काही पक्ष भाजपसोबत पुन्हा जातील का, खास करून उद्धव ठाकरे यांचं नाव येत होतं, मात्र उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटल्यानंतर ते पुन्हा जाणार नाहीत अशी शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। मात्र राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो, असं जसं मी आता म्हटलं त्याच पद्धतीने हे घडेल का, कारण रात्री ज्या पद्धतीने काही नेते खासगीत भेटतील त्यानंतर हे सगळं घडणार आहे। त्यामुळं सरकार ज्याचं स्थापन होईल त्याच्यासोबत अनेक लोकांची राहण्याची इच्छा असते आणि खास करून भाजपकडनं काही नेत्यांना संपर्क झालाय का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। शिवाजी, या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, ते म्हणजे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचं अचानक वाढलेलं महत्त्व। म्हणजे आजच्या एनडीएच्या बैठकीत सुद्धा बघितलं तर पंतप्रधानांच्या अगदी बाजूला चंद्राबाबू आणि नितीश कुमार आपल्याला बसलेले दिसले। हे जर पाहिलं तर मागच्या वेळेस आपल्याला लक्षात येईल की अजित पवार जेव्हा एनडीए मध्ये आले त्यावेळेस सर्वात मोठे अजित पवार आणि दुसरीकडे पाहिलं तर एकनाथ शिंदे यांना सर्वात जवळ घेऊन मोदी बसलेले आपल्याला पाहायला मिळालं होतं। ज्याची ताकद, ज्याची बार्गेनिंग पॉवर जास्त त्यांना मोदी जवळ करतात, हे राजकीय गणित आहे आणि त्यामुळे त्यांना दोघांनाही जवळ केलेलं आहे, कारण त्यांचं महत्व मोदींची खुर्ची या 2 नेत्यांवरती अवलंबून आहे असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण त्यामुळे सत्तेच्या चाव्या या दोन्ही नेत्यांच्या हातात आहेत। आणि जसच्या
ज्या पक्षाकडे ज्या घटक दलाकडे हे दोन्ही जाती त्यांची सत्ता आहे त्यामुळे अर्थातच त्यांचं महत्व वाढतं। मात्र जेव्हा फ्लोर टेस्ट होणार आहे तेव्हा हे नेते कोणासोबत राहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी अगदी आणि तोच खरं तर कळीचा मुद्दा असेल। शिवाजी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।